आजपर्यंत आपण गाडीमध्ये ऑटोमध्ये गाणे ऐकण्यासाठी आपण मोबाईल द्वारे ऑक्स केबलचा वापर केला. आता आपण ब्लूटूथचा वापर करतो. आता ब्लूटूथचा युजेबल आहे, ऑक्स केबल आता कालबाह्य झाला आहे, म्हणजे आता आपण वापरत नाही. तरी सुद्धा काही ठिकाणी ऑक्स केबल हे वापरलं जातं. आधीच्या काळात ऑक्स केबल कसे होते आणि त्याचे किती त्रास होत होता, किती हलक्या क्वालिटीचे होते, त्यात काय प्रकार असायचा. आता हे एक ऑक्स केबल आहे आणि हे एक ऑक्स केबल आहे. तर हे जे रेग्युलर ऑक्स केबल आहे, जे स्वस्तात मिळते, ते ऑक्स केबल आपण कट करून बघणार आहोत की ते किती खराब आहे. त्याच्यामुळे आपला आवाज कमी जास्त होत होता किंवा ऑक्स केबल चलत नव्हतं. तर हे ऑक्स केबल मी पॅकिंग खोललेलं आहे. हे ओरिजिनल ऑक्स केबल आहे. आता हे साधा क्वालिटीचं ऑक्स केबल, जे सर्रास घेतलं जातं आणि लगेच फेकून दिलं जातं. किती हलका आहे बघा. हे त्याच्यामध्ये तांब्याची तार नसल्यासारखी आहे. हाताने तुटलंय, वायर तुटतंय हाताने, ह्याच्यात काही नाही. एक तर कनेक्शन हाताने तुटत आहे, हे लाल कनेक्शन. हे हिरवं थोडस मजबूत दिसतंय, हे हातानंच, हे काही नाही, एकदम चुरा आहेत. तांब्याची तारच नाही याच्यामध्ये. अशा हलक्या क्वालिटीचे ऑक्स केबल स्वस्तामध्ये भेटतात. स्वस्तातलं केबल घ्यायचं नाही, हाताने तुटतंय आणि हे शोल्डरिंग करता येणार नाही आपल्याला तुटल्यानंतर, कारण हे जळतंय सगळं. आणि हे आहे ओरिजिनल केबल. यामध्ये बघा तांब्याची तार किती मजबूत आहे. मी कट केले. आता मला आधी व्हिडिओ बनवून सांगावं म्हणलं. शोल्डरिंग करता येते याची, हे असं जोडता येतं कट केल्यावर सुद्धा. हे एकदम तांब्याची तार, ह्याच्यावर आपण करंटचा सप्लाय सुद्धा घेऊ शकतो, एवढं मजबूत आहे. जे आपला अर्धा mm तार असते साध्या केबलमध्ये, करंटच्या केबलमध्ये, त्या प्रकारची तार आहे. तर हे असे ऑक्स केबल असतात आणि हे हलके ऑक्स केबल असतात. स्वस्तातले ऑक्स केबल घेऊ नका. जरी कोणी वापरत असेल, जरी आता ब्लूटूथचा जमाना आहे, ऑक्स केबलचा जमाना गेला आता, तरी जर कोणी वापरत असेल तर हलके केबल घेऊ नका. असले ओरिजिनल केबल घ्या, ज्याच्यामध्ये अशी चमक मजबूत असते ते. ठीक आहे, धन्यवाद.